महाप्रसादही घेऊ कशासाठी? गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी. म्हणजे एवढी मोठी नदी सोडून आपण गणपती बाप्पाचे हौदात विसर्जन करायचे हे काहीतरी. गोदावरी आहे आमची आई, गोर आहे आमची पुण्याई. आपली नदी आपली आई, टाकून तू तिच्यात सर्व काही. निर्माल्य टाकू, कचरा टाकू, सांडपाणी सोडू, कपडे धू, गाड्या धू. नदी काठावर उरलेला भाजीपाला टाकू, आंघोळीनंतर वस्त्रही टाकू. नदी आमची माता, तिच्यात कचरा टाकू, येता जाता. येता जाता, येता जाता. त्या देशांमध्ये नदीला नदी म्हणतात, आपण माता म्हणतो, मान देतो आणि माता त्याची मुलाच्या जीवावर करते, सहन करते, नशी तिच्याकडून अपेक्षा करतो. म्हणूनच तो प्लास्टर ऑफ पॅरिसमधून ती नदी काठावर विसर्जन केल्यामुळे नदीचे प्रदूषण वाढत आहे. नदीत कचरा, सांडपाणी, निर्माल्य टाकल्यामुळे नदीत पाणीही वाढत आहे. नदीच्या सुंदरतेला गालबोट लागत आहे. गालबोट लागत आहे, गालबोट लागत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीने सर्वांना थारा दिला. थारा दिला, थारा दिला. सगळ्यांना आपलंसं केलं. आपलंसं केलं, आपलंसं केलं. पण त्या बदल्यात आपण सर्वांनी नाशिक शहराला काय दिलं? काय दिलं, काय दिलं? उघड्यावर शौचाला बसायचं. नदीत गाड्या धुवायच्या. कचरा नदीत टाकायचा. धार्मिक विधी करायचे. अंघोळ करून नदीत पाप धुवायचे. आणि सर्वांनी काय म्हणायचे? गोदावरी आहे आमची आई, थोर आहे आमची पुण्याई. बरं का बरं एवढं स्वार्थी झालं बरं आपण? नदी स्वच्छ न ठेवण्याचे आपणच आहोत कारण. मी नाशिककर एवढंच वाजवतो आम्ही डक्का, पण घेतो का काही स्वतःवर जबाबदारीचा मौका? आम्ही अस्वच्छता करायची, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करायची. हे कुठवर चालणार? कुठवर चालणार? कुठवर चालणार? म्हणूनच तर प्रत्येकाने वसा घेऊया, स्वतःची जबाबदारी ओळखूया. जबाबदारी ओळखूया, जबाबदारी ओळखूया. म्हणजे काय करायचे आपण? नदीत कचरा टाकायचा नाही. निर्माल्य टाकायचे नाही. सांडपाणी मिसळायचे नाही. गाड्या धुवायच्या नाही. कपडे धुवायचे नाही. नदी नाशिक शहराची जीवनदायिनी आहे. प्यायला पाणी, उद्योगधंद्यांना पाणी, शेतीसाठी पाणी पुरवते. पण वाढत्या प्रदूषणामुळे तिचा श्वास कोंडला आहे. पाणवाली पळणी गुदमरली आहे. जलचर मरत आहे. त्यामुळे नदीचे मात्र उतरवून पूर येण्याचे प्रमाणही वाढले आहे. हो तर शिवाय दर 12 वर्षांनी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू संत या पवित्र नदी स्नान करण्यासाठी येतात. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. नदीची ही अवस्था पाहून साधू संत काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? ही गंगा नाही, ही तर गटार गंगा, ही तर गटार गंगा. खरंच शर्मेने माना खाली गेले आमच्या. आता आपण असेच काही विचार करायला लावणारे प्रसंग पाहूया. अरे किती सापला कचरा, येतो नदी टाकून जाईल राहू. अरे हे काय करतात तुम्ही? नदीत कचरा टाकल्यामुळे नदीचे प्रदूषण होते. त्यातील प्लास्टिकमुळे नदी पात्रात अडथळा येऊ शकतो. अरे किती खराब झाली आहे ही गाडी, घेतो नदीतून.